मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसी मधनं संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. ओबीसी मेळाव्यात भुजबळांचा ठाम निर्धार. कुणीही आडवं आलं तरी ओबीसीतनं सरसकट आरक्षण घेऊनच राहणार. जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. आरक्षणाची मागणी कायद्यात बसत नसेल तर हट्ट करून कसं चालणार. अजित पवारांचा जरांगेंना सवाल. आरक्षणाची मागणी करता पण कायद्याच्या चौकटीत बसतं का तेही पहा, असं वक्तव्य. गरीब लेकरांची बाळं म्हणता पण 200 जेसीबी हेलिकॉप्टरमधनं फुलांची उधळण करणारा समाज गरीब कसा. छगन भुजबळांचा जरांगेंना सवाल. तसंच आरक्षणासाठी गरीब असणं निकष नाही, सामाजिक दृष्ट्या किती मागास यावरती आरक्षण आहे. भुजबळांची माहिती. मुंबईमध्ये कुणाला त्रास दिला तर मंत्री आणि आमदारांच्या घरांना वेढा घाला. मनोज जरांगे पाटलांचं जालन्यात महिलांना आवाहन. महिलांनी घराला वेढा घातला तर मंत्री आमदार 2 महिने तरी दार उघडणार नाहीत, असं वक्तव्य. धुळ्यात 25,000 मराठा बांधव मुंबईला जाणार. सकल मराठा समाजाचे समन्वयक संदीप पाटोळे यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला मराठा बांधवांचा प्रतिसाद. पंढरपूरनंतर आज नांदेडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा. मेळाव्याला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार. तर प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष. नितेश राणेंकडनं जितेंद्र आव्हाडांचा जैतुद्दीन असा उल्लेख. हिंदूंकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर ठरलेला कार्यक्रम करा. आव्हाडांनी श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं नितेश राणेंची टीका. सोलापूरच्या हिंदू जनआक्रोश मोर्चात दगडफेकीचा प्रकार समोर. 15 जणांवरती गुन्हे दाखल. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती आटोक्यात. राज्यातले घटनाबाह्य मुख्यमंत्री भ्रष्टाचारी. ज्यांनी घोटाळे केले त्यांना आमचं सरकार आल्यावरती जेलमध्ये टाकणार. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेची खाती गोठवली. आयकर विभागाच्या नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं कारवाई. अजित पवार मित्रमंडळ कमळावरती लढेल. रोहित पवारांची टीका. तर रोहित पवार बच्चा मी उत्तर द्यावी तितका मोठा नाही, त्याला कार्यकर्ते उत्तर देतील, असं प्रत्युत्तर. पर बच्चा है पर मन का सच्चा है, दिल है साफ नफरत से है दूर. ट्विट करून रोहित पवार यांचं अजित पवारांना उत्तर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज पुण्यात बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंसह 60 ते 70 प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुणे शहर भाजप कार्यालयाचं उद्घाटन. त्यानंतर पुण्यातच नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्याला उपस्थित राहणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आज मुंबईत मेळावा. षण्मुखानंद हॉलमध्ये मेळाव्याचं आयोजन. दुपारी 3 वाजल्यापासून नेते येण्यास सुरुवात होणार. मुख्यमंत्री शिंदेंकडनं कोस्टल रोडची पाहणी. नरिमन पॉइंट परिसरात शिंदेंची स्वच्छता मोहीमही राबवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पिंपरीमध्ये आज प्रकट मुलाखत. दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मुलाखतीचं आयोजन. सध्या राजकीय पद्धतीनं जमिनी हडपण्याचं काम सुरू. आपले नेते लाचार मिंधे झालेत. त्यांना स्वाभिमान उरला नाही. त्यांच्या पाठीचा कणा शिल्लक राहिला नाही. राज ठाकरेंचा सर्वपक्षीय नेत्यांवरती जोरदार निशाणा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार. राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख. त्यांच्या वक्तव्यावरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सरकार हे विषकन्येसारखं. सरकारी अधिकाऱ्यांमुळे डोक्यावरचे केस उडून जातात. 12 वर्षांपासून बंद असलेल्या भंडारा पवनी रस्त्यावर नितीन गडकरी यांचं संतापजनक वक्तव्य. अभिनेते किरण माने आज ठाकरे गटात प्रवेश करणार. मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार. नाशिकच्या गोदावरी नदी तीरावरती महाआरती देखील करणार. आज मातोश्रीवरती बीडमधल्या पदाधिकाऱ्यांचं ठाकरे गटात सकाळी 11 वाजता पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. सांगलीमध्ये शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा. सकाळी 10 वाजता शेतकरी मेळावा. शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर उपस्थित राहणार. सुनील केदार यांना जामीन देण्यास राज्य सरकारचा विरोध. राज्य सरकारकडनं मुंबई हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात जामीन देण्यास सरकारचा विरोध. 9 जानेवारीला पुढची सुनावणी. भाईंदरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल. बजरंग दलानं केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. आव्हाडांनी श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर हिंदू संघटना आक्रमक. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात कल्याणमध्ये मनसे आक्रमक. आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हनुमानाची गदा घेऊन मारहाण. भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात पुण्यामध्ये पोस्टरबाजी. सुनील कांबळेंनी पोलिसाला केलेल्या मारहाणीचा बॅनरमधनं विरोध. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडनं कोथरूड परिसरातली फलकबाजी.
अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांवरती कारवाई सुरू. 4 अंगणवाडी सेविका सेवेतनं बडतर्फ तर 2500 अंगणवाडी सेविकांना कामावर रुजू होण्याच्या नोटिसा. कांदिवली, बोरिवली, दहिसरमध्ये 9 जानेवारीला कमी दाबानं पाणी पुरवठा. बोरिवली टेकडी जलाशयाची संरचनात्मक तपासणी केली जाणार. नागपूरच्या लक्ष्मीनगर झोनच्या 8 ते 12 जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा खंडित. जलकुंभाच्या स्वच्छतेसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला. पुणे रेल्वेचा आज मेगा ब्लॉक. पुणे लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द. अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. एक देश एक निवडणूकवरती जनतेची मतं जाणून घेणार. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली समितीकडून नोटीस जाहीर. केंद्र सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष. मुंबईमध्ये कचरा करणारे महापालिकेच्या रडारवर. 1.5 महिन्यात 32 लाखांचा दंड वसूल. कचरा करणाऱ्या विकास कामांवरती पालिकेचा बडगा. तलाठी भरतीच्या परीक्षेत मोठा घोळ. तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. एका उमेदवाराला 200 पैकी तब्बल 214 मार्क्स पडल्याचा प्रकार समोर. नव्या वर्षात नाटक सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महाग होण्याची शक्यता. 2024-25 मध्ये करामध्ये वाढ होण्याची शक्यता. आज कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सुरुवात. पहाटेपासूनच मॅरेथॉनमध्ये कोकणकरांचा सहभाग. तर देशभरातूनही अनेक धावपटू झाले सहभागी. धुळे जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर. अक्कलपाडा, उजवा आणि डाव्या कालव्यातनं पाणी सोडावं. आमदार कुणाल पाटील यांची मागणी. मुंबईमध्ये कॉटन ग्रीन स्टेशन राम मंदिरातनं श्री पांडुरंग पालखी दिंडीचं आयोजन. कॉटन ग्रीन स्टेशन राम मंदिर ते वडाळा प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी. तर राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. शनिवारी राज्यात 154 नवीन रुग्णांची नोंद. गोंदियामध्ये हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ. शासकीय दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी. भंडाऱ्यामध्ये ढगाळ वातावरणाचा भाजीपाल्याला मोठा फटका. बाजारात आवक वाढल्यानं भाजीपाल्याचे दर घसरले. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडून खरीप पिकांचे अंतिम भाव जाहीर. खरीप पिकांच्या उत्पादनावरती 96 पैसे अशी पैसेवारी घोषित. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय. अभ्यासासाठी जागाच नसल्यानं रिकामे वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना करावा लागतोय अभ्यास. गोंदियात आतापर्यंत 19,97,000 क्विंटल धानाची खरेदी. तर 59,088 शेतकऱ्यांकडून धान विक्री. नांदेडमध्ये थंडीनं करडी पीक चांगलंच बहरलं. हरभऱ्यासह करडीची मोठ्या प्रमाणात लागवड. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फायदा. मालदीवच्या राष्ट्रपतींसह अनेक सरकारी वेबसाईट्स ठप्प. सायबर हल्ल्याच्या भीतीनं मालदीव सरकारच्या अधिकृत वेबसाईट्स बंद.